माझ्या दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि उत्साहपूर्ण कशी होते तेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. माझं सकाळचं रुटीन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे सकाळचं वातावरण फ्रेश असतं, त्यामुळं आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि ही सवय आपण लावून घेतली पाहिजे. सकाळच्या त्या छान वातावरणात आपल्याला जास्त प्रेरणादायी आणि उत्साही वाटतं आणि आपले सकाळची कामंही त्या आनंदी वातावरणात लवकर उरकतात. माझंही तसंच आहे. माझी देवपूजा आणि सकाळचं लवकर उठल्यानंतरचं वातावरण सकारात्मक झाल्यामुळं माझी सकाळची कामं पटापट होतात. मलाही सकाळी स्वयंपाकाची कामांची गडबड असते, परंतु आधीच थोडं नियोजन करून ठेवल्यामुळं मला जास्त गडबड होत नाही. सकाळची झाडझूड देवपूजा करून नंतर माझं थोडं आवरून चहा घेऊन मी स्वयंपाकाला सुरुवात केली. डब्यासाठी लागणारा स्वयंपाक तयार केला आणि सगळा स्वयंपाक उरकून घेतला. स्वयंपाक करता करता प्रत्येकाला काही ना काही पाहिजे असतं, तेही आपल्याला सकाळी द्यावं लागतं. आणि आता सध्या आमच्या इथं पाणी कमी असल्यामुळं आम्हाला फिल्टरचं जे वेस्टेज पाणी बाहेर येतं ते पाणीसुद्धा भांड्यासाठी व कपड्यासाठी वापरावं लागत आहे. पाऊस तर यायला पाहिजे. 2-3 दिवस झालं वातावरण तर होतं आहे पावसाचं, पण पाऊस काय यायचं नाव घेत नाही. त्यानंतर मला घालायच्या होत्या वेण्या. आता वेण्या जरी घालायच्या म्हणल्या तरी मुली म्हणतात, जास्त आव्वळ घालू नको मम्मी. त्यांच्या अंदाजाने मी त्यांच्या वेण्या घातल्या आणि सकाळी झालं असं की घड्याळ बंद पडलं होतं आणि त्याच्याकडे जास्त कोणाचं लक्षच गेलं नाही. मी माझ्या कामात होते आणि सर्व जरा निवांत झाले होते, त्यामुळं कोणाला त्या घड्याळाकडे लक्षच गेलं नाही. आणि नंतर मोबाईलमध्ये टाईम बघितला तर नंतर गडबड करायला लागल्या. जरी स्वतःचं स्वतः करत असल्या तरी आपणही त्यांच्या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं. तिला पाण्याची मोठी बाटली आहे, पण तिला छोट्या गोष्टी लई आवडतात, त्यामुळं ती ही छोटी बॉटल भरून दे म्हणून मला म्हणली, म्हणून मी ती छोटी बॉटल तिला भरून दिली. त्यानंतर एक मोबाईल नंबर लिहून घ्यायचा होता. तो मोबाईल नंबर लिहून घेऊन मी माझं काम करायला सुरुवात केली. आपण म्हणतो की मुलांच्या शाळेमुळं खूप गडबड होते, पण तसं नाही. आपण त्यामुळं आपलं कामही पटपट करतो आणि त्यामुळं नियोजनही करतो प्रत्येक गोष्टीचं. कारण त्यांच्या वेळेत आपल्याला आपली कामंही झाली पाहिजेत आणि त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या सर्व काही गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. खरं आपण मुलांच्या शाळेमुळं आपल्यालाही वेळेवर सर्व गोष्टी करायची सवय लावून घेतो, पण ते आपल्याला समजत नाही. आज मला शाळेत जायला त्यांना सोडायला सुट्टी होती, त्यामुळं मी हा व्हिडिओ शूट केला आणि सकाळी आपली कामं लवकर झाली आणि छान झाली की आपल्यालाही दिवस अगदी छान जातो. माझ्या अनुभवावरनं मला असं वाटतं. आणि शाळेत निघेपर्यंत मस्ती करायची आणि शेवटी शाळेत निघायच्या वेळेला रोजचं हिचं असं नाटक असतं. सॉक्स घालायलाच टाईम लावते आणि नंतर पळतच सुटते. सर्वात लहान मुलं अशीच असतात.